श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 26 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच काही सेवा. सध्याच्या काळामध्ये बघा, गुरुचरित्र पारायण असो किंवा तारक मंत्राची सेवा आपण करतो किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पठण देखील आपण करत असतो. तसेच स्वामींचे नामस्मरण देखील करत असतो. आपण अनेक सेवा देखील करत असतो. पण या दिवशी आपण नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली कोणतीही कठीणात कठीण इच्छा असेल तर ती देखील स्वामी नक्कीच पूर्ण करतील. आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होईल. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठला तरी सुद्धा चालेल. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपले 2 हात जोडायचे आणि आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा तरी जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपण घराची स्वच्छता देखील करायची आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी सुद्धा वास करत असते. तसेच या दिवशी तुम्ही शक्यतो करून पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल सोबत ठेवू शकता. फक्त आपण शुभ रंगाचे वस्त्र परिधान करणं गरजेचं आहे आणि काळा रंग वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग आपण वर्ज्य करत असतो. या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं, तसेच दरवाजावरती स्वस्तिक काढावं. तसेच आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावावं. थोडंसं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हळद टाकायची आणि हे पाणी देखील आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. घराच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडावं. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कोणालाही काही सांगायचं नाही. आपण अगदी तुमची शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कोणाला तरी आपण जे काही उपाय करत आहोत त्याबद्दल सांगतो. मग आपण जो काही उपाय केला तर तो आपला उपाय सफल ठरत नाही. आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलीच वाटत असते आणि आपण जर उपाय केला आणि समोरच्या व्यक्तीला जर सांगितलं तर तो उपाय सफल ठरत नाही. त्यामुळे कोणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय करत असताना आपल्याला कोणी टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. सूतक असेल, मासिक धर्म असेल तर अशा वेळी आपण हा उपाय करू शकत नाही. आपल्याला हा उपाय सूतक असेल तर करता येत नाही. अगदी तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही. कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. आता या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ पाण्याने भरलेला असावा. नारळ वापरलेला किंवा नारळ आपल्याला चुकूनही असा वापरलेला किंवा अगोदर काही कामासाठी घेतलेला नारळ जो आहे तो घ्यायचा नाही. किंवा खराब नारळ असेल, तडा गेलेला नारळ असेल तर असा नारळ सुद्धा घ्यायचा नाही. या उपायासाठी आपण नवीनच नारळ घ्यायचा आहे. आता नारळ घेतल्यानंतर आपल्याला लाल कलावा जो असतो तर तो घ्यायचा आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहजरित्या लाल कलावा सुद्धा मिळून जाईल. जर तुम्हाला हा धागा मिळाला नाही तर तुम्ही अगदी सफेद दोरा घेतला तरी पण चालेल. आपण हा दोरा 7 वेळा गुंडाळायचा आहे. या दोऱ्याला थोडंसं आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे. हा दोरा जो आहे तो आपल्याला नारळाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. म्हणजे 7 दोरे एकत्र करायचे आहे. त्या दोऱ्याला आपण हळदी कुंकू लावायचं किंवा अगदी कलाव्याचा धागा जर तुम्हाला मिळाला तर तो धागा देखील तुम्ही घेऊ शकता. आता हा धागा घेतल्यानंतर या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आपल्याला 3 फुले लागणार आहेत हा उपाय करण्यासाठी. 3 फुले पिवळ्या रंगाची घेऊ शकता किंवा गुलाबाची फुलं घेतली तरी सुद्धा चालेल. जर पिवळी फुलं असतील तर नक्कीच ती घ्या. पिवळीच फुलं घ्यायची. कारण का बरं की महाराजांना किंवा दत्तगुरूंना पिवळा रंग फार आवडतो. म्हणून असतील तर पिवळीच घ्या, नसतील तर हरकत नाही. पण त्याच्यापैकी एक फूल तरी पिवळ्या रंगाचं घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 उदबत्ती घ्यायच्या आहेत. उदबत्ती ज्या आहेत 3 तर त्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक मानल्या जातात. 3 उदबत्ती घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिर असेल तुमच्या इथे
तर तिथे जायचं आहे। जर तुम्हाला स्वामी महाराजांचे मंदिर जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरी देखील हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, पण शक्यतो केंद्रामध्ये केला किंवा मंदिरामध्ये केला तरी सुद्धा चालेल। आपल्या उंबराच्या झाडाखाली सुद्धा पूजा करायची आहे। आता आपल्याला इथे जिथे पण जवळपास उंबराचं झाड असेल, मग तुमच्या अगदी शेतामध्ये उंबराचं झाड असेल किंवा जिथे जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं तिथे देखील आपल्याला उंबराचं झाड बघायला मिळतं, तर आपण तिथे गेलात तरी पण चालेल। तसेच मंदिराच्या बाहेर देखील उंबराचं झाड असतं। उंबराचं झाड म्हणजे औदुंबराचं वृक्ष, यामध्ये साक्षात प्रभू श्री गुरुदत्तांचा वास असतो। आता औदुंबर वृक्षाजवळ आपल्याला काही वस्तू अर्पण करायची आहे। तर सर्वात प्रथम औदुंबर वृक्षाजवळ आपण थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे। पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे। हे पाणी औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे। तसेच औदुंबर वृक्षाजवळ एक दिवा देखील लावायचा आहे। मग तुम्ही तो शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता। त्या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे। मग एखाद्या झाडाचं पान खाली ठेवायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे। अक्षता ज्या आहे त्या अखंड असाव्या, कुठेही फुटलेल्या नसाव्या। त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। आता औदुंबर वृक्षाखाली आपल्याला मुंग्या देखील बघायला मिळतात, तर आपण या दिवशी त्या मुंग्यांना पिठी साखर देखील टाकायची आहे किंवा अगदी तुम्ही साखर टाकली तरी पण चालेल। आता औदुंबर वृक्ष हा पवित्र वृक्ष म्हणून ओळखला जातो। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे सुद्धा नष्ट होतात। त्याचबरोबर ऐच्छिक फलप्राप्ती सुद्धा होते। आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल कलावा आहे तर तो आपण त्या नारळाला बांधायचा आहे, 3 वेळा गुंडाळायचा आहे। तसेच त्यावरती आपण खडी साखर ठेवायची आहे आणि 3 पिवळ्या रंगाची फुलं देखील आपण त्यावरती ठेवायची आहे। 3 अक्षता देखील त्याच्यावरती ठेवायच्या आहे। आता औदुंबर झाडाला आपण 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत। आता प्रदक्षिणा करत असताना हा नारळ आपल्या दोन्ही हाताने आपण पकडून ठेवायचा आहे। तसेच प्रदक्षिणा करत असताना आपण ओम द्राम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम द्राम दत्तात्रेया श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र आपण लिहून घ्या आणि त्याचा जप करायचा आहे। 7 वेळा प्रदक्षिणा करत आहोत तोपर्यंत आपण हा मंत्र म्हणायचा आहे। आता आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कुणासोबतही बोलायचं नाही, आपण फक्त मंत्र जप करत राहायचं आहे। आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, मुलं अभ्यास करत नाही किंवा मग त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवरती जुळून येत नाही, जे काही तुमचं असेल ते मनापासून तुम्ही श्रद्धेने औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे। आणि आता यानंतर हा नारळ, खडी साखर आणि 3 फुलं घेऊन आपण जवळ असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेला तरी सुद्धा चालेल। आता औदुंबर वृक्ष अगदी शेतामध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही ही सेवा करू शकता। मग जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये हा नारळ अर्पण केला तरी पण चालेल। आता हा नारळ घेऊन आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ आपण दोन्ही हाताने पकडायचा आहे। त्याला आपला लाल कलावा जो बांधलेला आहे, तसेच पिवळी फुलं आणि अक्षता, खडी साखर त्यावरती ठेवलेली आहे। आपण आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे। कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपली इच्छा, मनोकामना सांगून झाल्यानंतर हा नारळ आपण स्वामी महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करायचा आहे। तसेच आई मला या गोष्टीची गरज आहे, अगदी मनापासून आणि तळमळीने आपली इच्छा, मनोकामना तुम्ही सांगायची आहे। तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईलच। आता मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तर अगदी बाहेर कासव जिथे असतं तर तिथे सुद्धा तुम्ही नारळ ठेवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत सोपा असा उपाय या स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नक्की करायचा आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।